परंपरेने आणि विविधतेने नटलेला आपला शिमगोत्सव भलेही आहे पुरातन जुना, परंपरेने विविधतेने नटलेला आपला शिमगोत्सव आहे खूप जुना। सह्याद्री कोकण दाखल झाले वेरवली गावामध्ये, कारण इथे श्रीदेव केदारलिंगाची पालखी काढणार आहे खुना, इथे श्रीदेव केदारलिंगाची पालखी काढणार आहे खुना। तर चला नमस्कार मंडळी, नमस्कार। सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो। मित्र मी आलोय लांजामध्ये, लांजापासून कोरल्यापासून मध्ये एक वेरवली गाव आहे, त्या गावामध्ये आपण आता दाखल झालोय। कारण का एक शिमगोत्सव आहे आपल्याकडं कोकणामध्ये, धूमधाममध्ये शिमगोत्सव सर्वत्र चालू आहे। तर इथे मित्र कशासाठी आलोय त्यासाठी आपल्याला व्हिडिओमध्ये राहावं लागेल। तोपर्यंत मित्र नवीन असाल तर नक्की पहिलं सबस्क्राईब करा। ते आपण आता वेरवलीमध्ये पोहोचलोय आणि पालखी मला वाटतं आता खुना काढायला जाईल थोड्या वेळात। तर मंडळी पालखी खुना काढण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे खुना काढणार आहे पालखी। बघा आपण बघूया कधी खुना काढते ती, कारण मला काय यातला माहिती नसल्यामुळं आपण आज फक्त बघणार आहोत की खुना किती वेळ होतोय खुना काढायला। सुरुवात तर झालेली आहे पालखीला खुना काढायला। मला वाटलं मी याच्या आधीच काहीतरी 10 ते 15 मिनटं अगोदरच पालखी खुना काढायला सुरुवात केलेली आहे। मग आता ते ढोल ताशाच्या अगदी गजरामध्ये ढोल ताशाच्या त्या वाजत ते वर चालू आहे, त्याच्यामध्ये पालखी खुना काढण्यासाठी मला कशी होते। आता वेळ तर झालेली आहे आणि आता थोड्या वेळात मला वाटतं अजून पालखी खुना काढेल। भाविक लोक पण किती आहेत बघा, काढली खुना काढले बघा, पालखी खुना काढले। आपण कॅमेरा असं फिरवत होतो तोपर्यंत तर काही क्षणातच पालखीनं खुना काढले आणि आपल्याला ते करणार आहे। परंतु जिथं खुना काढले तिथं पालखीनं खुना दाखवले, तिथे बघा नाचवली आहे पालखीला। नाचायला बघूया आपण खुना काढले ते बघूया। ज्या ठिकाणी पालखीनं खुना काढले ना ते ठिकाण आहे बघा, तिथं सर्व लोक देवाच्या अंगारा म्हणून एक श्रद्धेनं तिथे काय माती वगैरे असेल ती घेतात सर्व लोक बघा। हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी जे काय ठेवलं असतं नारळ वगैरे काय ठेवलेलं असतं ते या ठिकाणी ठेवलेलं असतं आणि ती बरोबर पुन्हा पालखीनं दाखवली आहे आणि त्याच ठिकाणी पालखी लागला जातो। त्या ठिकाणी लोक सर्व श्रद्धेने बघा
श्रीदेव धनिक केदारलिंग देवाचं मंदिर. इथे दीपमाळ आहे बाजूला. तर म्हणजे तिथे खुणा काढून झाल्यानंतर मी आलो देवळात. म्हणजे वेरवली गावामधील जे केदारलिंगाचं मंदिर आहे, जबरदस्त असं मंदिर बांधकाम, जबरदस्त अप्रतिम असं बांधकाम केलेलं आहे. आणि ते मंदिर बघितलं, दर्शन घेतलं. मूर्ती जे आहेत ना, पाषाणी मूर्ती, ते मूर्ती अगदी हुबेहूब जसं जिवंत मूर्ती असतात त्याप्रमाणे जी मूर्ती दिसते, तर काय सुंदर रूप आहे मूर्तीचं. म्हणजे साजरं गोजिरं असं रूप आहे त्या मूर्तीचं. मस्त बघून अगदी मन प्रसन्न झालं. तर मित्र, ते खुणा काढणे हे जी प्रथा आहे वेरवली गावामध्ये, ते आपण जाणून घेऊया. ते गुरव आहेत वेरवली गावचे, तर ते गुरव आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की खुणा काढणे हा प्रकार पूर्वीपासून त्यांच्याकडून चालत आलेला प्रकार आहे, तो कसा आहे. तर म्हणजे वेरवली गावातले जे ग्रामस्थ गुरव, वेरवली गावचे जे गावकर आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आधी प्रथम आपण त्यांचं नाव जाणून घेऊया. नाव कसं आहे? प्रकाश तानाजी गुरव. प्रकाश तानाजी गुरव वेरवली गावचे. ते मी आता जे खुणा बघायला आलो ना, ही पालखी खुणा काढते. हे काय वैशिष्ट्य आहे? खुणा काढणं हा प्रकार आहे ना आपल्या देवाचा, जो केदारलिंगची पालखी खुणा काढते, हे कसं आहे का, म्हणजे कसं आणि आपल्याला समजतं कसं, तर त्याच्याबद्दल माहिती. हे याच्याबद्दल माहिती म्हणजे जे केदारलिंग म्हणून मुख्य देवस्थान आहे, हे पुरा गाव घेऊन झाल्यानंतर जो एक पूर्वज कोण आला होता की तू कसा काय आम्हाला या गावाला सुख समज देणार, कशावरून. तर त्यासाठी म्हणाला, तू गाव फिरून झाला की तू खून जी ठेवशील शेवटच्या दिवशी, तर समजा की तुझ्या गावामध्ये सगळे म्हणजे पशु प्राण्यापासून सगळे सुखी असणार. ती माझा वर्षाची तुमची खुणा असणार. आणि ती मला नाचीत तू मी ती खुणा रात्री कोणाला न सांगता खुणा ठेवली, तर मी ती खुणा शोधून काढणार. तेव्हा समजायचं गाव हा खरोखरच सगळ्यापासून सुखी आहे, सुखी समाज आहे. आणि पालखी नाचवताच आपल्याला ते कळतं. नाचत 1-1.5 तासभर नाचवली जाते. नंतर तो झोका देतो. झोका दिल्यानंतर खेळून झाला की तो तिथं फांदा दाखवतो. जिथे खुणा आहे तिथे खुणा ठेवली कधी जाते? पुन्हा रात्री पहाटे ठेवली जाते. रात्री. आणि कोण ठेवतं? गावकार कोणतरी आमच्यासारखा ठेवतो. मग ती कोणाला माहिती नसते. कोणाला ना घरात कोणालाच माहिती. फक्त जो ठेवणारा असतो त्याला रात्रीची नेऊन फक्त ठेवायची. आणि मग ती सकाळी पालखी आपोआप शोधून काढा संध्याकाळी. म्हणजे देवाचं चांगलं आहे. केदारलिंगाचं रूप आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि केदारलिंगाची दैवी शक्ती आपल्याला या वेरवली गावामध्ये पाहायला मिळते. तर थँक्यू आपण सर्व माहिती सांगितल्याबद्दल. धन्यवाद. जे समोर जे माळावरती ते मैदानावरती जे जागा दिसते, ह्या ठिकाणी खुणा होती लपवलेली. जी खुणा लपवलेली होती ती त्या ठिकाणी होती.